नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आता ग्रामस्थ देखील संतप्त झालेले आहेत आणि संतप्त ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. आता आपण नाशिक जिल्ह्यातील मिरगावमध्ये आहोत, ज्या ठिकाणी भोंदूबाबांनी कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी कमवली आहे. आपण काही ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत. मला सांगा, तुमच्या गावामध्ये अशोक खरात राहत होते, तुम्हाला काही याचे काळे धंदे करत होता, काय करत होता त्याच्याबद्दल काही माहिती होती? अहो, त्याचे काळे धंदे खूप मोठे होते साहेब. तो ज्यावेळेस इथं लेडीज आणि दोघं नवरा बायको ज्यावेळेस येणार आतमध्ये, त्यावेळेस तो नवऱ्याला बाहेर ठेवायचा आणि लेडीजला आतमध्ये घ्यायचा. असे त्याचे काळे धंदे खूप होते चालू इथं साहेब. पण ते जो आवाज उठवेल ना त्याच्या विरोधात, तो मंत्री आणि जेवढे त्याच्या मागे जे लोक होते ते लोक खूप त्रास देत होते या गावात. आणि आमच्या गावाचं यांनी काय केलं, पूर्णपणे चव घातली आमच्या गावाची. या कॅप्टन अशोक खरातनी काही कामाचा माणूस नाही. याच्यावर कठोर सजा झालीच पाहिजे या माणसाला. नक्कीच कठोर सजा झाली पाहिजे अशी मागणी ते करतायत. तुम्हाला ह्या गोष्टी माहीत होत्या की अशोक खरात इथं? नाही, आम्हाला या गोष्टी काही कल्पना नव्हत्या या गोष्टीची. फक्त ते यायचे, बसायचे, बाहेरून भरपूर कस्टमर तिथे यायचे. बाहेरचे सगळे पब्लिक यायचे, बाहेरून नागरिक तिथे यायचे, परंतु गावातले नागरिक मात्र त्याच्याकडे जात नव्हते. आणि तुम्हाला कधी कळालं की तो चुकीचे? हे पहिल्यापासून आम्हाला माहिती का, पहिल्यापासून आमच्या लोकांना त्याचा खरेपणा आलाच नाही. असंही आम्हाला त्याचा खरेपणा आमच्या गावाला किंवा कोणाला पाहुण्या रावल्याला आमचा त्याचा खरेपणा नाहीच. फक्त बाहेरचे लोक तो बनवायचे. बाहेरचे नागरिक बोलवून तो तिथे चालायचं आणि तो जो तिथं कारनामे करायचा. याबद्दल 2 मिनटं फक्त मला सांगा की ते तुम्हाला माहिती होते हे गावातल्या लोकांना, नागरिकांना माहिती होतं? नाही, आपल्याला नव्हतं माहिती. ते आपल्या गावामध्ये एवढी प्रॉपर्टी तिने कमवली आहे? प्रॉपर्टी आहे माहिती आहे, पण मग हे काळे धंदे काय आपल्याला माहिती नाही. साधारणतः किती प्रॉपर्टी असेल त्याच्याकडे? 200 कोटीची प्रॉपर्टी असेल त्याच्यावर. साधारणतः 200 कोटी रुपयांची प्रॉपर्टी त्यांनी मिरगावच्या आजूबाजूला कमवलेली आहे. आणि हे जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत आपल्यासोबत बोलायला. आता मला सांगा, मिरगावमध्ये अशोक खरात राहत होते, त्यांचा इथं जो भोंदूगिरी चालायची, याबद्दल तुम्हाला माहीत होतं? तुम्हाला हे कधी माहीत पडलं? आता टी व्हीवर आल्यानंतर माहीत पडलं. टी व्हीवरती माहीत पडल्यानंतर त्यांना माहीत झालंय. तुम्ही आत्ता जर पाहिलं तर काही ग्रामस्थ आणखी आहेत आपल्यासोबत. मला तुम्हीच सांगा आता की ज्यावेळेस माहिती झालं त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काहीच नाही साहेब आमचीवाली. आमची एकच प्रतिक्रिया आहे अशी का कॅप्टन साहेबांना कठोर शिक्षा व्हावा, एवढीच आमची विनंती आहे. दुसरं काहीच नाही. का साहेबांनी जे कृत्य केलं, जे विस्टीट कमवली, ही सगळी कशी कमवली? सगळी 2 नंबरनं कमवली ना साहेब. 1 नंबरमधलं काय आहे का? तुम्ही जर शिवनिका देवस्थानचे जर तुम्ही संस्थापक आहे, तर तुम्ही एवढं महादेवाचं मंदिर बांधलं, काय करू राहिले तुम्ही? हे काळे धंदे केले ना तुम्ही सगळे. बरं, हे तर मान्य आहे ना साहेब तुम्हाला? मग काय उपयोग आहे या गोष्टी? ज्यावेळेस तर ही माहिती झालं तुम्हाला, आता पुढं जे ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत काय निर्णय घेणार आहे पुढे? आता आमची परवा सोमवारी इथं ग्रामसभा आहे. इथं ग्रामसभेमध्ये आता काहीतरी निर्णय होईल, काहीतरी ठरवू. ग्रामपंचायतला घ्यायचं का ट्रस्टला द्यायचं, हे काहीतरी करू साहेब. इथं आम्ही आता म्हणजे याच विषयावरती याच विषयावरती ग्रामसभा आमची कॅप्टन अशोक कुमार खरात साहेबांच्याच विषयी ग्रामसभा ठेवलेली आहे आम्ही साहेब. याच विषयी आम्ही बोलणार आहे. गावठाणमध्ये आहे आमच्या दिव्यांग प्रहार संघटनेकडून आमचं एकच निवेदन आहे, साहेबांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि लोकांना काही त्रास होता? नाही, त्यांचा काहीच त्रास नाही. गावातल्या कोणत्याही माणसाला काही त्रास नाही दिला. त्यांनी काय केलं माहिती आहे का? हे फक्त 2 नंबरचे धंदे, काळे धंदे चालू केले त्यांनी. गावातला त्यांच्याकडे कोणता माणूस गेला नाही आणि आलाय नाही. आणि त्यांच्यावर आमच्या गावाचा विश्वास त्यांच्यावर नाहीच आहे, पहिल्यापासून नाहीये. कॅप्टन अशोक खरात जे भोंदूगिरी करायचे त्याच्यावरती कुणाचा विश्वास नव्हता, गावचा विश्वास नव्हता, परंतु गावातल्या बाहेरचे मात्र नागरिक या ठिकाणी होते. तुम्ही काय सांगाल?
या ठिकाणी काही म्हणजे प्रतिक्रिया द्यायला सुद्धा तयार नाहीत, परंतु हे तर मात्र स्पष्ट होतं आहे की गावच्या बाहेरून नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यायचे आणि या मिरगावात, नाशिक जिल्ह्यातील जे मिरगाव आहे त्या ठिकाणी कोट्यवधींची प्रॉपर्टी या अशोक खरातची झालेली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, मिरगाव, नाशिक.